पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। त्यानं केलेल्या महिलांचं शोषण तसेच त्याच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांची एक प्रकरणं थक्क करणारी आहे। तो सध्या कोठडीत असून त्याची कसून चौकशी केली जाते। खरातचं प्रकरण समोर आल्यानंतर त्याच्या जवळच्या वर्तुळात असणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांवर वेगवेगळे आरोप करण्यात आले। राष्ट्रवादी सुनेत्रा पवार गट पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना तर महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदही गमवावे लागले। त्यांच्यावर अटकेची कारवाई करा अशी मागणी केली जाते। पोलिसांनीही त्यांना समन्स बजावले होते। असे असतानाच आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या प्रकरणावरून पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी रुपाली चाकणकर यांना एक सल्ला दिलाय। या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। या संपूर्ण प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप झाले, त्यानंतर चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। SIT आपलं काम करते। महाराष्ट्र पोलीस अत्यंत निष्पक्षपातीपणे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतील असा विश्वास विजया रहाटकर यांनी व्यक्त केलाय। तसेच पोलीस ज्या वेळेला चाकणकर यांना चौकशीसाठी बोलवतील त्यावेळी चाकणकर यांनी चौकशीसाठी जायला हवे असं मत विजया रहाटकर यांनी व्यक्त केलंय। तसेच पोलिसांना त्यांनी सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे। चाकणकर यांनी पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलंय। दरम्यान खरात प्रकरणामुळे चाकणकर चांगल्याच अडचणीत सापडले। चाकणकर तसेच त्यांच्या कुटुंबियांना SITच्या चौकशीला सामोरं जावं लागतंय। खरातच्या आर्थिक व्यवहारात चाकणकर कुटुंबियांचाही संबंध आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातोय। चाकणकर यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी होतीये, तर आमचा खरातशी काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण चाकणकर यांनी दिलेलं आहे। त्यामुळे विजया रहाटकर यांच्या आवाहनानंतर चाकणकर नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।